नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय कणीदार रवाळ लोणकढी तूप म्हणजे साजूक तूप. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे तूप तयार केलेत ना, तर तुमचे तूप कडवट होणार नाही, त्याला वास येणार नाही, चिवट होणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. कणीदार रवाळ लोणकढी तूप म्हणजे साजूक तूप. लोणकढीचं तूप म्हणजे साजूक तूप करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला रोज दुधावरची जी साय येते ना, ती काढून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. असं मी महिनाभर केलेलं आहे. त्याची एवढी साय साठली आहे. साय साठल्यानंतर आपल्याला ती फ्रीजमधून बाहेर काढायची, नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पळीभर घरचं घट्ट ताजं दही घालायचं आहे आणि ते दही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सायमध्ये दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता या पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पातेलं आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तास बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे याचं चांगलं घट्टसर दही लागेल. तसं तर फक्त सायपासून देखील आपण तूप काढू शकतो, परंतु अशा प्रकारे विरजण लावून आपण तूप काढलं ना, तर ते चविष्ट तर होतच, शिवाय त्याचे गुणधर्मही वाढतात. 8 ते 10 तासानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही, आपलं दही किती मस्त जमा झाले, कसं फुगून वर आलंय, अगदी डोसा इडली यांच्या मिश्रणासारखं. आणि आरोमा तर एकदम चक्क्यासारखा येतो. याचा जर चक्का तयार केला तर मलई चक्का तयार होईल. आता हे दही आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकदा ढवळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. आता या तयार झालेल्या दह्याचं आपल्याला लोणी तयार करायचंय. आता मिक्सरचं मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आणि मिक्सरचं अर्धं भांडं भरेल इतपत यामध्ये आपल्याला हे जमलेलं दही घालायचंय आणि मिक्सरचं पाऊण भांडं भरेल इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि आता हे दही आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचंय. परंतु हे दही फिरवताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं 1 2 3 1 2 3 असं फिरवायचं नाही, तर चालू बंद असं करायचंय किंवा फक्त पल्स मोडवर फिरवायचंय. हो, परंतु मिक्सरवर फिरवताना हे मिक्सरच्या भांड्याचं झाकण आहे ना, ते अगदी दाबून धरायचे, नाही तर ते उसळून वर येण्याची शक्यता असते. 2-3 मिनिटं फिरवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढायचं. पहा बरं आपलं कसं लोणी तयार झाले, पाणी वेगळं झालं आणि लोणी वेगळं झालेलं आहे. आता एक पातेलं घ्यायचे, त्यावर मोठी गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला हे लोणी काढून घ्यायचं आहे. आता खूप थंडी सुद्धा नाहीये आणि अगदी कडक उन्हाळा सुद्धा सुरू झालेला नाहीये. थंडीच्या दिवसांमध्ये हे लोणी काढण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वापरलं तरी सुद्धा चालतं, ते थंडच असतं. परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मात्र अगदी नॉर्मल पाणी वापरून चालत नाही, कारण ते इतकं थंड नसतं. मग माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी वापरून आपल्याला हे लोणी काढावं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी साधं पाणी वापरून आपण हे लोणी काढण्याचा प्रयत्न केला ना, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर जमा होत नाही. उलट मिक्सरचं भांडं गरम होत असतं आणि मग लोण्याचा गोळा तयार होत नाही. म्हणून आपल्याला थंड पाणी वापरावं लागतं. सायचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मी इथे जवळजवळ 4 बॅचमध्ये हे लोणी काढलेलं आहे. सगळं लोणी काढून झालेलं आहे आणि पाणी निथळण्यासाठी ही गाणी आता आपल्याला जवळजवळ अर्धा तास अशीच ठेवून द्यायची आहे. अर्ध्या तासानंतर सगळं पाणी निथळलंय. खरं तर आता हे पाणी राहिलं नाहीये, आता हे झालंय ताक. परंतु हे ताक ताजं नाहीये, कारण आपण साय जवळजवळ महिनाभर फ्रीजमध्ये साठवलेली आहे. त्यामुळे या ताकाचा वापर आपण पिण्यासाठी करू शकत नाही, परंतु आपल्याला हे ताक फेकूनही द्यायचं नाहीये. आपल्याला हे ताक कुंडीतील रोपांना घालायचंय, त्यांना मात्र याचा उपयोग होतो. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला थंडगार बर्फाचं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा लोण्याचा गोळा घालायचा आहे आणि अगदी हलक्यानं हा लोण्याचा गोळा आपल्याला खालीवर करत गोल गोल फिरवत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. थोडक्यात आपल्याला हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं जे तूप तयार होणार आहे ना, त्याला उग्र असा दर्प येणार नाही. लोणी धुवून झाल्यानंतर एकदा पाणी बदलायचंय आणि पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचंय. आपण बर्फाचं थंडगार पाणी वापरतोय, त्यामुळे आपण जरी हे लोणी धुतलं ना, तरी त्याचा पुन्हा पूर्ववत गोळा तयार होणार आहे. हे पहा अशा प्रकारे. हे पहा आपलं पाणी आता स्वच्छ दिसते आणि लोण्याचा प्लेन असा गोळा तयार झालेला आहे. आपलं लोणी स्वच्छ धुवून झालंय. आता गॅसवर एक जाड बुडाचं स्टीलचं पातेलं ठेवायचं, यामध्ये हा लोण्याचा गोळा घालायचा, गॅस चालू करायचा आणि हा लोण्याचा गोळा आपल्याला मोठ्या आचेवर चमच्याच्या साहाय्यानं वितळेपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला स्टीलच्याच पातेल्याचा वापर करायचा आहे. ॲल्युमिनियमचं पातेलं अजिबात वापरायचं नाहीये, कारण ॲल्युमिनियम जर गरम झालं तर तो त्या पदार्थामध्ये उतरतो. तुम्ही कढई लावलेली पितळेची कढई किंवा पितळेचं पातेलं वापरू शकता. मोठ्या आचेवर अगदी 5 मिनिटांमध्ये आपले लोणी पूर्णपणे वितळेल. आता या लोण्यामध्ये आपल्याला 2 विड्याची म्हणजे खायची पानं घालायची, 2 चिमूट मीठ देखील घालायचंय आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी इथे बारीक मिठाचा वापर केलाय, परंतु जर तुमच्याकडे खडे मीठ असेल ना, तर 1 मिठाचा कडा यामध्ये घालायचा आहे. या दोन्ही जिन्नसांमुळे आपलं तूप रवाळ कणीदार तयार होतं. काही जण तूप सुवासिक होण्यासाठी तुळशीच्या पानांचा देखील वापर करतात, परंतु तो आत्ता नाही, सर्वात शेवटी.
गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, लोण्याला खळखळून उकळी आणायची. खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे लोणी आता आपल्याला मंद आचेवर असंच उकळत ठेवायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर मात्र आपल्याला ही विड्याची पानं काढायची आहेत, कारण याचा सगळा अर्क यामध्ये आता उतरलेला आहे. यापेक्षा जास्त वेळ आपण ही विड्याची पानं यामध्ये उकळत ठेवली ना, तर मग तुपाला उग्र कडवट दर्प येईल. माझं सायचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मी 2 पानांचा वापर करतोय. परंतु तुमच्याकडे जर कमी प्रमाणात साय असेल तर मात्र तुम्ही एकच पान वापरायचं आहे. लोणी आपल्याला मंद आचेवर असं एकटं उकळत ठेवायचं नाही आहे बरं का. मधून अधून हलवत राहायचं, नाहीतर मग तळाला आपलं सगळं लोणी लागेल, करपेल. हो, आता इथून पुढे मात्र लोणी आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं उकळत ठेवायचं आहे. जर तूप पटकन तयार व्हावं म्हणून तुम्ही मोठ्या आचेवर उकळत राहिलात ना, तर आपलं तूप कणीदार रवाळ होणार नाही. जवळजवळ अर्ध्या ते पाऊण तासानंतर हे पहा, लोण्यानं तूप सोडायला सुरुवात केली आहे. आता या स्टेजनंतर तूप करपण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं हे तूप एकसारखं हलवत राहायचं आहे. मधून थोडं थांबायचं आहे, परंतु करपू नये इकडे लक्ष द्यायचं आहे. जवळजवळ 1 तासानंतर आपलं तूप बऱ्यापैकी निघायला सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही आपलं तूप पूर्णपणे तयार झालेलं नाही आहे बरं का. अजूनही बेरीचा रंग फिक्कट दिसतोय, तो डार्क दिसायला हवा. मंद आचेवर आणखी अर्धा तास एकसारखं ढवळत राहिल्यानंतर आता मात्र बेरीचा रंग डार्क झालेला आहे आणि बेरीचा आकारही अगदी बारीक झालेला आहे, अगदी चहा पावडरसारखा. हे पहा, बेरी इतकी बारीक व्हायला हवी आणि ती इतकी डार्क दिसायला हवी, अगदी काळी. तुम्हाला जवळून सुद्धा दाखवतो, पहा बरं, दिसते ना अगदी चहा पावडरसारखी. तूप मात्र अगदी आहे त्याच रंगावर आहे, जसं असायला हवं तसं. तरी तूप अगदी परफेक्ट तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी या तुपामध्ये आपल्याला थोडेसे थंड पाण्याचे थेंब घालायचे आहेत. पाणी घातल्यावर अगदी तडतड आवाज येतोय, याचा अर्थ आपलं तूप अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तुपाचं पातेलं आपल्याला किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायचं आहे, म्हणजे ते कोमट होईल. आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे तूप कोमट करून घ्यायचं, पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे. अशा प्रकारे गरमागरम तुपावर झाकण ठेवून ते कोमट करून घेतलं ना, तर आपल्या तुपाला टेक्स्चर छान येतं, रवा दाणेदार टेक्स्चर येतं. 2 तासानंतर आपलं तूप कोमट झालं आहे. कोमट म्हणजे अगदी कोमट, म्हणजे आपण दही लावताना दूध कसं कोमट ठेवतो तसं. आता हे साजूक तूप स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली काचेची बरणी घ्यायची आहे. या काचेच्या बरणीवर गाळणी ठेवायची आहे आणि या गाळणीतून आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे. आपलं तूप अगदी कोमट आहे, त्यामुळे काचेच्या बरणीला काहीच होणार नाही. काचेच्याच बरणीत भरायला हवं असं काही नाही, तुम्ही स्टीलच्या डब्यात, चिनी मातीच्या बरणीत देखील भरू शकता. परंतु काच हा असा धातू आहे की त्याचा आपल्या पदार्थावर काहीच परिणाम होत नाही. उलट आतला पदार्थ दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. हे पहा, एवढ्या लोण्यामधून आपली एवढीशीच बेरी पडलेली आहे आणि बेरीचा रंग पण पहा कसा चहा पावडरसारखा आलाय. इतका डार्क रंग येईपर्यंत आपल्याला लोणी कडवत राहायचंय. जर बेरीचा रंग यापेक्षा फिक्कट असेल किंवा बदामी रंगाचा असेल तर मग आपलं हे जे तूप आहे ना, ते दीर्घकाळ टिकणार नाही, त्याला वास येईल. तूप कोमट असतानाच बरणीचं झाकण लावायचं आहे आणि तूप पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला ही बरणी किमान 8-10 तास अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. अशा प्रकारे तूप कोमट असतानाच बरणीला झाकण लावून ठेवलं ना, तर आपलं तूप कणीदार रवाळ होतं. 8-10 तासानंतर झाकण काढायचंय. पाहताय ना तुम्ही आपल्या तुपाला रंग किती मसाला आणि टेक्स्चरही एकदम भारी आलं. एकदम रवाळ कणीदार दाणेदार तूप तयार झालेलं आहे. एवढ्या महिनाभराच्या साईपासून जवळपास 800 किलोग्राम म्हणजे पाऊण किलोपेक्षा जास्त तूप पडलंय. दिसतंय की नाही अगदी बारीक रव्यासारखं. आपलं दाणेदार कणीदार रवाळ लोणकडी तूप म्हणजे साजूक तूप तयार झालेलं आहे. आता 8-10 दिवस पुरेल इतकं तूप आपल्याला एका छोट्याशा बरणीत काढून घ्यायचंय आणि झाकण लावून ही तुपाची बरणी आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायची आहे. पाहिलं ना किती सोपं आहे साजूक तूप तयार करणं, फक्त थोडासा संयम हवा इतकंच. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रवाळ कणीदार साजूक तूप घरीच तयार करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.